असं प्रगती पुस्तक दिलं आणि 7 कलमी कार्यक्रम वापरला. धनंजय मुंडे बाबतीत 100 दिवसामध्ये रिझल्ट येईल का? त्या संदर्भामध्ये 3 वेगवेगळ्या इन्क्वायऱ्या आहेत. तिन्ही एजन्सीज फार बारकाईनं त्याच्याबद्दलचा स्टडी करतायत. कारण उद्याच्याला ते रिपोर्ट देत असताना त्याच्यामध्ये काही तफावत दिसली तर त्या प्रत्येकाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होणार आहे. त्याच्यामुळं फार बारीकपणे ह्याचा तपास चाललेला आहे. आपण काळजी करू नका. तुम्हाला जेवढी काळजी आहे तेवढीच काळजी आम्हाला पण आहे. आम्ही पण असं शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये असलेल्या घटना खपून घेणार नाही. आणि आज आमच्या सरकारमध्ये आम्ही असल्यामुळं आमची जबाबदारी ह्याच्यात जास्त आहे. आम्ही ह्याच्यात राजकारण पण आणून देणार नाही आणि आम्ही ह्याच्यामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं काम पण करणार. बडी मुन्नी म्हणून आरोप होता. दसने आरोप केला आपल्या राष्ट्रवादीतल्या बडी मुन्नी म्हणून. ही नेमकी बडी मुन्नी कोण आहे ते त्यांना विचारा. हे असले फालतू गोष्टी कोणी बोलत असेल तर मी स्पष्ट नावं घेऊन बोलणार आहे. त्याच्यामुळं त्याला विचारा कोण आहे ते. कुठला हे बघा म्हणून त्याच्यामध्ये 3 एजन्सीज इन्क्वायरी करतायत. CID करताय, SIT करताय. आज सगळ्यात देशांनी आणि राज्यांनी याची गंभीरतेनं नोंद घेतलेली आहे. ह्याच्यात तुम्ही अजिबात काळजी करू नका. अजिबात कुणाला तिथं मोकळं सोडलं जाणार नाही. फक्त त्यांचे पुरावे, त्यांचे तिथं फोनवर झालेलं संभाषण किंवा जे आरोपी सापडलेले आहेत त्यांना कुणी सांगितलं हे दुष्कृत्य करण्याच्या करता ह्याचा पुरावा तर पाहिजे ना. दादा मात्र बीडचे पालकमंत्री पद, दादा यावरूनच चर्चा आहे. बीडचे पालकमंत्री पद तुम्ही स्वतःकडे घेणार आहात. बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावरती वाढले. फुकट राग जे आहे यामध्ये पालकमंत्री कुठं कुणाला करायचा हा सर्वस्वी अधिकार राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा असतो. जसं मंत्रिमंडळ करण्याचा, खातेवाटप करण्याचा त्यांचा अधिकार आहे, तो अधिकार ते वापरतील. ज्यांच्यावर 36 जिल्ह्यांची जबाबदारी दिली जाईल ती जबाबदारी ते मंत्री, संबंधित उपमुख्यमंत्री हे पार पाडतील. दादा मात्र तुमच्याकडून अपेक्षा आहेत दादा काही नाही दादा विरोधी पक्ष जे आहेत दादा अरे एकाने विचारा रे हे असलं काय वेड्यापाड्यांना करू नाही. दादा शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष बदला अशी मागणी होती. शरद पवारांना आज भावनिक साथ घातली गेली. माझा त्याच्याशी व्यतिरिक्त कुणाला तरी द्या. जयंत पाटील हे योग्य नाहीत. माझा त्याच्याशी संबंध नाही. माझा पक्ष वेगळा आहे, त्यांचा पक्ष वेगळा आहे. त्यांचं चिन्ह वेगळं आहे, माझं चिन्ह वेगळं आहे. त्यांनी त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत काय निर्णय घ्यावा हा सर्वस्वी अधिकार त्यांचा आहे. आम्हाला कुणाला त्याच्यात लुडबुड करण्याचा काडीचा अधिकार नाही. वेळ आली त्याच्यामुळे झाली असं म्हणणं. ते वेळ देत नाही. जयंत पाटील वेळ देत नाही. तटकरेंच्या संपर्कात आहेत का? तटकरे एक मिनिट तुम्ही दादांत खोटं बोलताय. यामध्ये स्वतः तिथल्या 3 ते 4 खासदारांचं, मी, निलेश लंके, मला वाटतं अमर काळे आणि अजून एक कोणतरी, त्यांनी स्वतः बाईट दिलेलं आहे मीडियाला की आमच्याशी सुनील तटकरे किंवा कुणी संपर्क साधलेला नाही. ते तुम्ही ना ज्यांची विश्वासार्हता आहे ना अशांची नावं घेत चला. आणि त्यामुळं पुराव्यासहित जर तुम्ही म्हणताय की अजित पवारनी केलं आणि तिथं ती लोक सांगतायत की तसं काही झालेलं नाही, तर मोकळ्यात कशा करता आरोप करायचा? त्या जे स्वतः खासदार सांगतायत ना, आज 20-22 लाख लोकांचं ते प्रतिनिधित्व करतायत. दादा विरोधी पक्षाला तुमच्याकडून अपेक्षा आहेत. विशेषतः बीड जिल्ह्याचा उल्लेख जो आहे बिहारचा केला जातो, बीडचा हमाल झालाय. दादा बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी कशी रोखली जाईल असं मी माझ्या अमित शाह साहेबांच्याकडं काही महत्त्वाच्या प्रश्नांच्या करता त्यांच्याकडे सहकार विभाग आहे, त्यांच्याकडे पोलीस खातं देखील आहे. आणि त्यामुळं काही गोष्टी, उदाहरणार्थ
साखरेची MSP वाढवणं, ज्यूस टू इथेनॉलमध्ये इथेनॉलचा दर वाढवणं, BAVTA इथेनॉलमध्ये त्याचा दर वाढवणं, एक्सपोर्ट साखर करण्याच्या परवानगी काही लाख मेट्रिक टन साखर एक्सपोर्ट करायला परवानगी देणं, अशा काही महत्त्वाच्या गोष्टी राज्यातल्या जनतेच्या दृष्टीने, ऊस उत्पादकांच्या दृष्टीनं, शेतकऱ्यांच्या दृष्टीनं, काही पिकांच्या बाबतीमध्ये होत्या, म्हणून मी भेटायला गेलेलो होतो आणि त्या संदर्भामध्ये मी त्यांच्याशी चर्चा केली.